नमस्कार, आपण पाहतात आर्ट न्यूज 24 HD. उमरी नांदेडहून मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट. उमरी तालुक्यातील तळेगाव ते इज्जतगाव मनूर रस्त्यावर फौजदारी दंडण्याची नेपथ्य रचना. प्रकरण अंगलट येताच ठेकेदार अधिकारी लागले कामाला. चौकशी अधिकारी कोटलवारांना सुद्धा आली जाग. काम न करताच अगोदर काम झाल्याचे दाखवून MB रेकॉर्ड करत 2 कोटी रुपये उचलून घेतले. पण नंतर ग्रामस्थांनी गाजावाजा केला तेव्हा संगमताने केलेल्या फसवणूक प्रयोग लपविण्यासाठी इस्टिमेटमधील जागेऐवजी त्या बाहेर स्थळ सरकावून काम चालू करण्यात आले. मग चौकशी अधिकारी जागा झाले. असा घटनाक्रम तळेगाव ते इज्जतगाव मनूर रस्त्याच्या कामात पडला आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, चौकशी लावणारा अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगमताने काम झाले नसताना 2 कोटी रुपये उचलण्यात आले. कामाची मुदत संपली तरी काम झाले नाही. मग ग्रामस्थांनी जागे झाल्यानंतर काम सुरू करण्यात आले. याचा अर्थ गाजावाजा झाला नसला तरी आणखी 70 लाख रुपये उचलण्याची तयारी होती, कारण तसे देयक अगोदरच रेकॉर्ड झालेले होते. त्यामुळे एकूण हा प्रकार अत्यंत गंभीर असून अधिकारी आणि ठेकेदार यातून सुटकतील का, यांना माफी देण्यासारखी परिस्थिती निश्चितच नाही. देयक उचलण्यात आल्याची तक्रार समोर आल्यानंतर अधिकारी आणि ठेकेदार बराच वेळ हातावर हात ठेवून बसले होते. पण या प्रकरणाने पेट घेतल्यानंतर लगबग करून काम चालू करण्यात आले असले तरी इस्टिमेट स्थळीपैकी 1 किलोमीटर लांबी तशीच सोडून त्यापुढे हे कामे केले जात असतात. पुन्हा ग्रामस्थ संतप्त झाले. येथे रस्ता करायचे होता, तेथे केला जात नसल्याची ओरड आहे. MB रेकॉर्ड करून 2 कोटी देण्याची व्यवस्था करून देणारे कनिष्ठ तथा प्रभारी उप अभियंता जाधव यांचे वरिष्ठ तत्कालीन कार्यकारी अभियंता कोरे, ठेकेदार चौकशी लांबविणारे कार्यकारी अभियंता कोटलवार आणि आदेश काढून घेऊन सांगणारे अधीक्षक अभियंता धोत्रे हे सर्वजण या प्रकरणात दोषी आहेत असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू शकाल. आणि त्या आम्ही माहिती घेतलो त्यावेळेस आम्हाला हे गुत्तेदार जे घेतलेले आहेत तळेगाव ते मनूर 3 किलोमीटरचा 3 कोटीचा रस्ता, हे माळोदे म्हणून आहेत, पुसदचे रहिवासी आहेत. त्यांचा ॲड्रेस ते मेन्शन आहे त्याच्यामध्ये, तुमच्या डिपार्टमेंटला बी असेल. तर तो 3 कोटीचा रस्ता जुन्या तळेगाव पासून सुरू व्हायला पाहिजे होतं. आम्ही माहिती मागितली तर काम झालं नाही. वर्क ऑर्डर बी भेटलं कार्यारंभ 19 जानेवारी 2024. त्याच्यामध्ये लिहिलं होतं की 9 महिन्याच्या आत हा काम पूर्णत्वास न्यावे. 9 महिन्याच्या आत म्हणजे 18 ऑक्टोबरला 2024ला त्याची 9 महिने पूर्ण होतात. या कालावधीमध्ये तुम्ही काम पूर्ण करावे. त्या कालावधीपर्यंत झालंच नाही. जवळपास 24 पर्यंत कालावधी संपला आणि आम्ही ऑक्टोबर 24ला आम्हाला जेव्हा जुलैमध्ये कळालं हा रस्ता, तर तरी आम्ही 13 ऑगस्टला निवेदन दिलो की हा रस्ता अस्तित्वात झालेला नाही आणि याचा कार्यारंभ झाला, काम बी झालं नाही. यांच्यावर तुम्ही चौकशी करून गुन्हे दाखल करा. अधीक्षक अभियंता सगळ्या डिपार्टमेंटला. 13 ऑगस्ट कोणता वर्ष कोणता आहे? 13 ऑगस्ट 25 13 ऑगस्ट 2025ला आम्ही असं अधीक्षक अभियंता आणि त्याच्या खाली सगळ्याच डिपार्टमेंटला देऊन टाकलो. 26ला तुम्हाला पत्र काढलं आणि त्या पत्रा अन्वये संदर्भ घेऊन आपल्याला संदीप कोटलवार यांच्या नावाने किंवा आपणच असेल तर आपल्या नावाने पत्र निघालं 26 ऑगस्ट 2025ला की 8 दिवसात ह्याचा चौकशी अहवाल आम्हाला पाहणी करून सादर करणे. जवळपास ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर तो 3 महिन्याचा कालावधी उलटला. आपण बी आलात नाही, काय कारण झालं ते आम्हाला माहीत नाही. 3 महिने उलटल्यानंतर आम्हाला झालं की हे खलबत झालं तरी काय की चौकशी अहवाल बी भेटणं आलंय आणि तितक्या MB भेटणं आली आणि दुसरी गोष्ट बांधकाम विभाग बी तितक्या तत्परतेनं काम करणं आलंय. ते कुठंतरी गोळबंगाल आहे, मिलीभगत आहे या पुऱ्या डिपार्टमेंटची, गुत्तेदाराची आणि अधिकाऱ्यांची. म्हणून आम्ही काय केलो, अधिक दुसरा याचं ऑफिसला देऊन पत्र दिलो. त्यावेळी बी आम्हाला प्रतिसाद भेटल्यानंतर आम्ही उपोषणाला बसलो. काल 26 नोव्हेंबर 2025ला परवा दिवशी अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात की आम्हाला MB भेटली नाही, माहिती अधिकार ते MB देणे, त्याचं माहिती पुस्तिका
वर्क ऑर्डरची ते जे पैसे देवाणघेवाण उचल झाली त्यांची माहिती देणे म्हणून आम्ही 2-3 कारणामध्ये आणि क्वालिटी कंट्रोलसाठी बी आम्ही तो विषय ठेवलो होतो. तो विषय आम्हाला भेटला नाही. नंतर त्या बैठकीमध्ये तिथं बरेच नेते मंडळी आलती, सगळे पत्रकार आलते. अधीक्षक अभियंता साहेबांनी बोलून 27 तारखेला आपल्या नावाने म्हणजे जवळपास संदीप कोटलवार कार्यकारी अभियंता देगलूर यांच्या नावाने पत्र काढले की या 7, 8, 10 दिवसाच्या आत जे काही कालावधी दिले त्या आत त्यांनी वस्तुनिष्ठ आणि तक्रारकर्त्यांच्या समक्ष 0 ते 3 किलोमीटर वस्तुनिष्ठ अहवाल सादर करणे बाबा. आणि आम्हाला आश्वासित केले की तुम्ही या पिरियड मध्ये थांबा, तुम्हाला सगळ्या प्रक्रिया पूर्णत्वास नाही. तर आमचं म्हणणं हेच आहे की आज त्या कालावधीमध्ये हा रस्ता आता काल परवाच झालं, जे काही झालं असेल त्याची काय असेल भ्रष्टाचार ते बघून घेतील. पण आमचं मत आहे की कोणतंही कार्यारंभची सुरुवात जेव्हा होते कोणाही, आता ते काल पाठी बघितलो आम्ही, काल रात्री लावले ते काल लावले, तर ते आमदार साहेब आणि त्यांचे सुविधे पत्नी जिल्हा परिषद सदस्य म्हणून 2024 ला आहे का 23 ला नाही, त्याच्यावर तारीख तारीख लाग नाही, त्यांनी त्याचा नारळ फोडले रस्त्याचा. तर 0 ते तळेगाव ते मनूर गावठाण रस्ता 0 ते 3 किलोमीटर पर्यंत. तर माझं मी कुठेही बघितलो रस्त्याची उद्घाटन किंवा प्रारंभ होताना सुरुवातीपासून पाठी राहते. बरेच रोडाचे काम होतात आम्ही बघितलो, तर सुरुवातीपासून राहायला पाहिजे होती, पण ते टाकले त्या तळेगावचं शिव बी नाही तिथं. जवळपास म्हणजे तळेगावच्या हद्दीच्या बाहेरच आहे असं मला वाटते ते जे पाठी आहे. पण ते पाठी तिथं लावलेत आणि कामाचा प्रारंभ टिकून केलेत, असं इगडी आलेत. म्हणजे 3 पासून 0कडे चाललेत असं दिसते. 3.5 नाही, हा, 3च्या पलीकडून असेल ते मॅप घेऊन मोजलं तर ते त्याच्यावर येते साखळीच्या पलीकड. तर म्हणायचं धोरण हे की असं उलट हे प्रक्रिया का होऊ लागली. हा मुद्दा जर शिडण्यापासून झाला असता साखळीच्या मधून, तर हा तळेगाव वासियांसाठी, तळेगावच्या रहदारी करण्यासाठी, तळेगावला पंजाब नॅशनल बँक आहे, त्याला हे गावं आहेत अमदापूर, इज्जतगाव, मनूर, अब्दुल्लापूरवाडी, त्यांना जाण्या येण्यासाठी हा रस्ता योग्य झाला असता. आज जसं गाड्या चालल्यात रोड झाल्यामुळं त्या गावाची 2 किलोमीटर 3 किलोमीटरचा अवधी आता 10 किलोमीटर फिरावून यावं लागलाय. पंजाब नॅशनल बँक आहे, त्याला 12 गाव दत्तक आहेत याच भागातली, तर त्या रस्त्याने जात होते. तर जवळपास हा भाग यायला पाहिजे, जवळपास या भागाला यायला पाहिजे होता. तळेगाव आलं तर तळेगावचे 60% शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत होता. या गायरानामध्ये रस्ता तयार झाला, काय कामाचा आहे? गायरानामध्ये तुमचे हरण जाण्यासाठीच आहे रस्ता. आणि दुसरं म्हणजे वन्य प्राणी जातील, माणसं तर जात नाही. तुम्ही बघितला आता प्रत्यक्ष आलात तुम्ही, चौकशी तुम्ही डोळ्या देखत तुम्ही बघितला रस्ता कशा पद्धतीचा आहे. आणि पावसाळ्यामध्ये याची चोपडे सर बी आलते, पावसाळ्यात आलती, त्यांनी पाहणी केली. त्या तळेगाव गायकवाड सरण बी आलती, त्यावेळी बी पाहणी केली. आमची मागणी आहे की तळेगावून का झालं नाही, तळेगावूनच व्हायला पाहिजे. आणि ज्या सरकारनं ज्या कामासाठी पैसे देऊ लागली सरकारनं 3 कोटी जवळपास, आम्ही एमबी बघितलो का, आम्हाला एमबी भेटली 2.800 मीटर म्हणजे जवळपास 2.25 किलोमीटरचा एमबी झालेली आहे, त्याची उचल झालेली आहे. आणि तळेगावचा रस्ता अस्तित्वात नाही. हे कमीत कमी भ्रष्टाचारी नेते मंडळी असतील, अधिकारी बी, अधिकारीच्या कानाखालून, अधिकारीच्या खुर्ची खालून हे सगळे कार्यक्रम होत असेल तर मग जनता जावं कुठं, शेतकरी कोणाला दाद मागावं कुठं. आम्हाला सामान्य रस्त्यासाठी अधीक्षक अभियंत्याजवळ जाऊन उपोषणाची वेळ यावं, ही किती मोठी शोकांतिक आहे. आमचं म्हणणं हेच आहे की तळेगावपासून सुरू होऊन त्या 3 किलोमीटर पर्यंत आम्हाला ज्या पद्धतीचं सरकारनं बजेट दिलेलं आहे, सरकारनं निधी उपलब्ध करून दिलेला आहे, त्यांनी उचललेला आहे आणि त्याचं कुठं काम करून केले नाही, आज ते केलेत. आणि त्या रस्त्याला काम त्या पद्धतीचं त्याच क्वालिटीचं करून आणि त्या भ्रष्ट अधिकाऱ्यावर ज्यांनी हा 2 वर्ष जवळपास 22 महिन्याच्या वर लोटले पैसे उचलून आजपर्यंत काम केले, त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला निलंबित करण्यात यावे. आणि त्यांना ज्यांना सहकार्य केलं त्यांच्यावर दोषारोप लावून त्यांनाही शिस्तीची कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. तुम्ही वस्तुनिष्ठ कारवाई बघा, तळेगावपासून 0 पासून बघा. आमची तुम्हाला विनंती आहे, तुम्ही तळेगावचं 0 पॉईंट बघायचं. तळेगाव बळेगाव रोड पासून 0 पॉईंट आहे. 3-0 आहे तुमचं ते शिडीवर्कला किती आलं होतं, जे काय आलं रस्ता ते शिडीवर्कला तिथं आलं होतं 0. आता तो जिकडं बोर्ड आहे तिकडून उलटा मोजत आलो, तिकडून मग आपला 0 काय जिल्हा परिषदून सर्टिफाय करून घेऊ. जर काय अंतर्गत कुठल्या विषयातून झाला त्याला 0 तिकडून पण येऊ शकतो, त्या जिल्हा परिषद तुम्ही बघून. ओके, तुम्हाला जेवढं वाचिता येईल तेवढं वाचवा. अधिकारी असं आमचा काय प्रॉब्लेम नाही. आता मग इकडे सांगितलं नसतं तुम्हाला, इकडे तुम्हाला सांगितलं का
काय तुम्हाला लपवलंय जे आहे ते पूर्ण ओपन नाही हो. बरं सर झिरो तुम्ही कुणी कोण झाला तिकडून की नाही नाही झिरो ते मोजलं आम्ही तिकडून फक्त मोजलं आम्ही तिकडून झिरो इकडून आहे ना झिरो तो झिरो इकडून आहे प्रशासकीय माहिती माहिती मराठी होती ना झिरो इकडून जिल्हा धरल्या परिषद ते कन्फर्म कर इथं आहे का तिथं आहे तेवढं विषय ह्या का तो गावाच्या तिथे थांबलो आपण. गावाच्या रोड म्हणजे माळावर झिरो कसं राहील? बगाडी गावापासून हे बगाडी पशी जे इंद्र आले ना आपल्या इथं साहेबांची कार आहे ना तिथे लावलेच पाटील म्हणून केला ना ते पाटील कुणीकडे लावले नाही नाही आमचं मत काय नाही. पाठी इथं लावायला पाहिजे. हा, एवढंच पाठी मान्य करा गावाला रस्ता करून द्या सर. तुला ते कार्यामध्ये नाही मुद्दत लिहिली नाही आसपास स्टँडर्डची पाटी लावलेली नाही जशी लावायला पाहिजे कालच तशी लावली नाही काल 2 वाजता हा, लावली ती पाहिजे. दिली. काल 2 वाजता काल लावली पाटी काम हे 2 दिवसाचं फास्ट चालू आहे लय फास्ट चालू. पेंटिंग मध्ये सुद्धा कारण काय सर हा असाच पद्धतीचा रस्ता जे आहे चिंचाळा पट्टी आहे ना चिंचाळामधून तळ्याच्या पाळूवरून ते वाडीला करखिलीला गेलेला आहे रस्ता आणि गाव वस्तीतूनच गेलेला आहे आणि गाव वस्तीमध्ये त्यांनी सिमेंट रोड केले आणि गावाच्या बाहेर हा डांबर रोड केले. नजर जे ते बोर्ड कोणता जे लावले आहे ना ते ते काय बोर्ड असू आपल्या द्या. शासनामध्ये बसतो का? हा. आज जे आपण बोर्ड पाहिल्या ते बोर्ड आपल्या शासनामध्ये बसते का बोर्डाची लेखी जी आहे ती? आपण अहवाल देऊ सर्व अहवाल देतो मी अहवाल सबमिट करतो अहवालमध्ये सगळ्या गोष्टी येतात किती दिवसामध्ये यांना निर्णय लागले काय आपल्याकडून आश्वासन यांना म्हणजे की नमस्कार मी RTI न्यूज 24 HD मुख्य संपादक फराद बेग तळेगावकर. उमरी तालुका जिल्हा नांदेड. उमरी तालुक्यातील तळेगाव ते इज्जतगाव मनूर ह्या दिशेने शासनाचे जे रोड आहे जे रस्ता आहे जुन्या काळातील जे रोड होता त्या रोडचे काम 2024च्या ऐवजी 2025ला करण्यात आले व तसेच उपोषणकर्ते यांनी 2024 पासून किंवा 2025 ह्या कालावधीमध्ये उपोषणला बसणार त्यानंतर ह्याची काळजी घेऊन गुत्तेदार व शासकीय कर्मचारी यांच्या संमताने हा काम कच्चा झाला व निकृष्ट दर्जाचा झाला याची माहिती मिळाल्यानंतर आज मी इज्जतगाव वाय पॉईंट ह्या लगत येऊन आमच्या शेतकऱ्यांशी चर्चा करत आहे. मामा आपलं नाव? गंगाधर पिराजी लोकडी तळेगाव. हे जे रोड आहे हे रोड आपण किती वर्षापासून आपण पाहत होते की हे रोड चालू आहे का नाही? इथून बस जात गेली मनोहर बायगाव किती वर्ष अगोदर? पण 30-40 वर्ष झाली. 30-40 अगोदर. इथं आपण मी बी या गावचेच आहे. या ठिकाणी दगडावर तळेगाव इज्जतगाव असे सुद्धा नाव लिहिलेले होते. तर किलोमीटरची धोडी सुद्धा ते साईडला सोडून जे 0 पॉईंट तळेगावहून इज्जतगावकडे येणारा अशी त्यांची दिशा होती वर्क ऑर्डर. त्यांनी ते न घेता आपल्या स्वमनखुशीने व आपल्या स्वतःच्या मनाने गुत्तेदार व शासकीय कर्मचारी यांच्या संमतीने एक दिशा बदलून तळेगाववासियांची दिशाभूल करून त्यांना जे चिखलामध्ये शेतातून आपल्या घरापर्यंत पोहोचण्याची जी अडचण होती त्या अडचणीच्या संदर्भात तळेगाववासियांनी सगळे शेतकऱ्यांनी आपली एक भूमिका मांडली होती शासकीय कर्मचारीच्या कार्यालयापुढं. ते मांडल्यानंतर त्यांची दिशाभूल व त्यांना विश्वासघात करून जे त्यांची अडचण होती ते बाजूला सोडून ज्याचे आता जे आपण जे थांबलात ह्या रोडची कोणाला याच्यावर कोण चालणार आहे हे न पाहता डायरेक्टली 2 किलोमीटरच्या आसपास हे काम करण्यात आला. तर आमचे तळेगावचे माजी कर्मचारी शासकीय कर्मचारी आहेत माधवरावजी जाधव ह्यांनी याची बाजू धरली. यांना गावकऱ्यांनी त्यांना साथ दिले. ह्यामुळं आज हे रोड दिसत आहे पण ह्या रोडचा लाभ कोणाला मिळतो? आपल्याला ह्या रोडवरून आता आपण इज्जतगावच्या जवळ आहोत. ह्या रोडच्या दिशेने आपण जाता पायी जा किंवा गाडीवर जा किंवा सायकल मोटरला हे रोड आपल्या गावपर्यंत पोहोचते का? पोहोचना इथंच पोहोचली कुठपर्यंत काम केली हे? याचा कोणा लाभ आहे का शेतकऱ्यांना? काहीच लाभ नाही. माळाला ढोर वळणारा लाभ. तर आपण जे 2-3 दिवस अगोदर शासनाचे कर्मचारी किंवा चौकशी कर्मचारी आले होते त्यावेळेस चौकशी करून गेले. काय म्हटले त्यांनी? हवाल देतो म्हणजे चौकशी अहवाल देतो म्हणले. आता ह्याचा आम्हाला बी एक कल्पना भेटली की याचे पैसे उचलून घेतले अशी माहिती. उचलून घेतले.
चिडून घेऊन आम्ही उपोषणाला बसल्यानं कामाला सुरुवात केली. तुम्ही उपोषणाला बसल्या तर त्यांना माहिती मिळाली. माहिती त्याच्या अगोदर काम चालू होता का नाही? नाही 2-3 दिवसामध्ये काम जोरात युद्ध पातळीवर काम चाललंय. हा. 2-3 ट्रॅक्टर टेम्पो असे तसे पळापळ आम्हाला तिथे फोन आला. तुम्ही उपोषणलाच आणि हे काम चालू केले. काम चालू केलं तर पहिले ततर केली होती. हातून काम चालू होतं. नुसती ते मी टाकली होती. आता पण आपण हे रोड जे बघितला जिथपर्यंत झाला त्यापर्यंत काम चांगलं आहे का निकृष्ट दर्जाचं आहे? याच्यामध्ये डांबर किंवा काय नाही. चुरी म्हणजे डस्ट करून टाकून लेवल करून घेतलं. तर याचा आता लाभ कोणाला होणार आहे की नाही? आता कोणाला लाभ होतो बी नाही तळेगाव बी नाही. म्हणजे फक्त बिल उचलण्यासाठी हे काम केलेलं आहे काम असं केले. दिसतंय का आपल्याला? हो. तर आता ह्या रोडसाठी आपले तळेगाव असेल व इज्जतगाव हे प्रवास करणारे सगळे गावकरी व सगळे नागरिक यांच्या सोबत आहे का उपोषण करते? मग आता पुढची आपली ती भूमिका काय राहील? बोला. या सरपंच साहेब, आपण इज्जतगावचे सरपंच, आपला परिचय सांगा मला. साहेबराव दत्ता सुरकुला मी इज्जतगावचा सरपंच आहे. हा रोड अर्धवट झाला. या रोडचं अजून पूर्ण काम झालेलं नाही. तरी आमच्या इज्जतगाव वाशियाला तळेगावपर्यंत अजून पोहोचता येत नाही. फक्त या माळ टेकडीवर चांगलं म्हणजे खडकाळ रानावर हे रोड करून त्यांनी अर्धवट रस्ता करून ह्या रस्त्याचा काहीच आम्हाला उपयोग नाही. इज्जतगावला बी नाही तर तळेगावला नाही. दोन्ही गावचं एकत्र म्हणजे पूर्ण काम झालं असलं तर त्या गावचा प्रवास पण झाला असता. त्या आमच्या इज्जतगावला म्हणजे तळेगावला काही फायदा नाही, इज्जतगावला नाही. आता फक्त माळाला ह्यांनी खडकाळ जमिनीला करून यांचा फायदा करून घेतला. PWवाल्याने इथे येऊन काय आता ह्या शेतकऱ्याला काय सांगितलं की आतापर्यंत काही म्हणजे GSB वगैरे काहीच केलं नाही. त्यांनी माळाला फक्त डांबर टाकून तातूर मातूर करून गेले. आता हे काम आपल्याला कसं दिसतंय? निष्कृत दर्जाचं. याच्यावर GSB वगैरे नाही. यांचं म्हणजे मुरुम वगैरे खाली काय दबाई म्हणजे जे टाकलं नाही मुरुम वगैरे डांबर डायरेक्ट डांबर टाकून टाकले. याच्यामध्ये डांबर आपल्याला दिसून येते का की डांबर आहे का? नाही डांबर वगैरे काही नाही. वरी आधार टाकून खडी टाकून दिली, सुरा टाकून दिली. मग आता आपण समजा की या रोडच्या संदर्भात जे नागरिक उपोषण करते व यांच्या विरोधात जे उतरले, आपले इज्जतगाव, मनूर, भायगाव पट्टी हे सगळे यांच्या सोबत आहात. आम्हाला ह्या रोडचा अजून काय फायदा झाला नाही. समोर गंडी आहे, पुढे काय मोटरसायकल जात नाही, काहीच नाही. पण समोर जर तळेगावपर्यंत जोडलं तर आम्हाला जाता येईल ना, इज्जतगावला, मनूरला, भायगावला, सर्वेला. पण या रस्त्याचा काय फायदा अर्धवट करून? समोर जर जोडलं तर तळेगावला जाता येईल, बँकेला जाता येईल, उमरीला जाता येईल. म्हणजे सर्व म्हणजे शेतकऱ्यालाही फायदा होईल, एकतर सगळं प्रवाशालाही फायदा. अडकून जायला नाही का? तर आपण बघलात आज उमरी तालुक्यातील कमीत कमी 4-5 गावचे नागरिक तळेगावला साथ देण्यासाठी, म्हणजे त्या तळेगाव वासियांची साथ नाही, हे जे कोणी प्रवास करणार या रोडवरून ते सगळे शासकीय कर्मचारी व गुत्तेदारांच्या विरोधात, म्हणजे त्यांनी जे पैसा उचलून खाल्ले त्याचा हिशोब देण्यासाठी यांची अजून लढा चालू आहे. जोपर्यंत त्यांचा लढा संपूर्ण होणार नाही तोपर्यंत यांची भूमिका व यांची जे आता तडजोड जो चालू आहे ती अशीच राहणार. रोड होर्जो तर तुमची अशीच भूमिका राहील. उपोषणाला बसा. आणखी बसायची पाळी आली तर बसत्यान. पार्टी काम सुरू झाल्यावर पाठी लावतात. काम झाल्यावर म्हणजे काम न करता आपल्याला या पाठी लावण्यात आली असं म्हणून. काम न करता पाठी लावण्यात काम संपूर्ण झालं म्हणून पाठी लावली. ते बी पाठी म्हणजे आमच्या माणसं उपोषणाला बसल्यावर हां पाठी इथली गडबडीमध्ये त्या पाठीमध्ये काही असं काही टाकलेलं आहे का? काहीच नाही. आता तर आम्ही माहितीचा अधिकार मागितल्यानंतर त्याने 4 महिन्याच्या नंतर माहितीचा अधिकार दिले. इतकी तर हेळसांड व्हायली त्याच्यामध्ये काय उल्लेख आहे का तुमच्या म्हणजे तुमची आता तळेगाव ते मनूर हा रस्ता आहे, पण तळेगाव सुरू करायचा रस्ता हा इज्जतगाव सुरू केला आहे. तळेगावला कुठंच काही नाही. म्हणजे त्यांना बिल उचलून घेण्यासाठी हो. जी अडचण गावकऱ्यांची व शेतकऱ्यांची होती प्रवास करण्यासाठी ते 0.0. आता शेतकरी उपोषण करून कंटाळून गेले तर शेतकऱ्या पुढे एकच पर्याय आहे की शेतकरी सर्व आता आत्मधनात करण्यात येईल.
तरी शासनानं आणि आमदार साहेबांना लक्ष द्यावं, नाहीतर शेतकऱ्या पुढे आत्मदान केल्याशिवाय पर्याय नाही. आता ह्याचं जे बिल उचलण्यात आलं म्हणून तुम्हाला माहिती मिळाली का? हा, माहिती मिळालेली आहे. ते बिल 2 वर्षाखाली उचलून एकदम डुप्लिकेट काम केलेलं आहे गुत्तेदारांना. हे काम झालं का? बिल जे उचलले त्या बिलाप्रमाणे काम झालं का काम नाही? झालं नाही, फक्त काम अर्धवट झालेलं आहे. 0 पॉईंट हे काम तळेगावहून सुरुवात होण्याची होती, मात्र गुत्तेदारानं अंधारात ठेवून तळेगावच्या नागरिकाला या इज्जतगावच्या फाट्याहून काम केलेलं आहे. एकदम डुप्लिकेट काम. हे जे काम जेव्हा चालू होता तुम्हाला माहिती दिली का की आम्ही काम चालू करलो म्हणून? माहिती नाही, काय नाही, एकदम काम अंधारात काम केलेलं आहे. कारण गुत्तेदाराला माहित होतं की इकडे कोणी ध्यान देईना, तर तळेगावचा रस्त्याचा प्रश्न एक बिकट अवस्थेत आहे. तर सर्व शेतकऱ्याचं इकडे लक्ष गेलं आणि हे उपोषण करून शेतकरी एक नांदेड आणि उमरीला केले उपोषण. आणि शेतकऱ्यापुढे एकच पर्याय आहे की आता आत्मदान केल्याशिवाय पर्याय नाही शेतकऱ्यापुढे. जोपर्यंत त्याचा निर्णय लावणार नाही तुम्ही त्यांच्या असंच पाठिंबा देणार. ठीक आहे. आज 30 ते 40 वर्षाच्या अगोदर किंवा 20 वर्षाच्या अगोदर इथून महाराष्ट्र राज्य महामंडळ बस, ज्याला आपण ST म्हणतो, 1982 किंवा 85 ह्या वर्षात तर या ठिकाणीपासून इज्जतगाव, मनूर, उमरी, तळेगाव अशी एक बस चालू होती. मला सुद्धा माहीत आहे. तरी शासकीय कर्मचारी व शासनाला विनंती करत आहे, सर्व गावकरी व सर्व या रोडवरून जे प्रवास करणार आहेत त्यांची एक विनंती आहे की हे रोड जसं चालू केले त्याचप्रमाणे चांगल्या क्वालिटीचं देण्यात यावी आणि जे याचं बिल उचलून खाल्ले किंवा खाण्यात आला त्यांना सुद्धा विनंती करत आहे की ताबडतोब याचा निर्णय लावून यांची बाजू मांडावी. नसता हे सुद्धा आता पुढे चालून शासकीय कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या जवळ जाऊन त्या कार्यालयाच्या समोर उपोषण करण्यासाठी तयार आहेत. याची जाणीव घेऊन ताबडतोब याचा निर्णय लावा.